गलग आणि लाल कोंबडा ओके. इथं वद्य केला जातो. हे दोन बैल फायर आणि पंचा आमच्या दावणीला आहेत. ही आमची भरपूर वर्षाची परंपरा आहे, पूर्वजांची परंपरा आहे. हा बघा, हा टॅटू असा पाहायला भेटणार. रायवा पकडला, एक साई गाव पकडलं. पकडला आणि एक विंधन. ओके. ही काठीची परंपरा इथे चालते. ओके. हे बघा, उभी केली जात आहे काठी आणि पाहू शकता तुम्ही. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीर या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत विंधने येथे. विंधने येथे असणार आहे मरुआईची काठी निघणार आहे. ही गावदेवी असणार आहे विंधन गावाची. सो जल्लोष भरपूर पाहायला भेटणार आहे विंधनकरांचा. सो थेट जाऊया आणि मरुआईचा घेऊया दर्शन आणि करूया व्हिडिओला सुरुवात. आणि हा बघा, हा बैल आलेला आहे पुढं आणि हे बैल पाहू शकता कसला आहे बघा. हा बनशा असणार आहे. मंडळी पाहू शकता, बनशाच्या पाठीवर तुम्हाला मरुआईचं चित्र म्हणजे टॅटू असणार आहे. पाहू शकता, हा बघा, हा टॅटू असा पाहायला भेटणार तुम्हाला. हा बघा, फायर असणार आहे. कसला आक्रमक आहे पाहू शकता तुम्ही. हा बघा, कसला आक्रमक करायला भेटणार. फायर असणार आहे. दोन बैल आणलेले भेटवायला आई माऊलीला आणि ते तुम्हाला पाहायला भेटणार. चला तर मंडळी, ताई भेटली. ताई नाव काय तुझं? मनस्वी सुरेश पाटील. ओके. आणि ताई काय वाटतं बैलगाड्याबद्दल, तुम्हाला काय बोलायचं वाटतंय? बैलांबद्दल बोलेल तेवढा कमी आहे, कारण आज म्हणजे बैलाही खूप असं नाव उंच केलंय आमचं. ओके. पूर्ण महाराष्ट्रभरात आमचं तरी नाव अख्ख्या जगभर पोहोचवलंय. आज खूप अभिमान वाटते की हे दोन बैल फायर आणि पंचा आमच्या दावणीला आहेत. ओके. आणि कधी शर्यतीला गेलेली का? खूप वेळेला गेले. कसा एक्सपिरियन्स होता शर्यतीचा? खूप चांगला एक्सपिरियन्स असतं, म्हणजे असं वाटतं की रोजच जावं, एवढा चांगला एक्सपिरियन्स असतं शर्यतीचा. ओके ताई, धन्यवाद. बोला मरुआई माते की जय. कोणतं मंदिर असणार आहे? हा आमचा चव्हाटा आहे, ग्रामदेवताच आहे आमची. ओके. मग तिला पण येताना मानपान दिला जातो. हा, इथं एखादी लग्नाची वरात असली ना ओके. की पहिला इथे येतात आणि इथे नारळ फोडून मग नवरा किंवा वरात आली बाहेरून तर इथं मानपान देतात पहिला. छोट्या ब्लॉगर असणार आहे. छोट्या ब्लॉगर पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आमची रिस्टार आहे, रिस्टार. हे नाव काय तुझं? लावण्या. ओके. आणि कधी मजा करणार आहात? खूप मजा करी. जाम मजा करणार आहात? असणार जाम असणार. तुझं नाव काय? आराध्या. आणि तुझं? आर्या. या तिघी पण नाचणार आहात. तर पाहू शकता, प्रत्येक ग्रामस्थ असणार आहे विंधनेचा. तो येऊन आईला विनवणी करणार आहे आणि मानपान आईला देणार आहे. हे बघा मंडळी, पाहू शकता, जी काठी असणार आहे देवीची तिला गोंडा बांधला जातो. प्रत्येक ग्रामस्थ म्हणजे बंधू भगिनी कोणी पण असू दे गावकीचं, ते असा गोंडा बांधला जातो. नवीन बँडवाला पाहिजे कोणला सांगा, लवकरात लवकर येणार आहे. सुपारी कधी येणारच? बस एवढीच. चला तर मंडळी, काठी सोडली जाणार आहे आणि मांग तिकडे आणि इकडे पाहू शकता काठी आता सोडली जाणार आहे थोड्याच वेळात. हे बघा तुम्हाला पाहायला भेटणार आहे.
हे बघा, आणि इथून आता गाडी पुढे सरकवली जाणार आहे.
चला तर मंडळी आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि दादा भेटलाय. दादा काय महिमा असणार आहे आईचा आणि आपलं नाव काय आहे? माझं नाव वसंत नवाले. ओके. आईचा महिमा भरपूर वर्षापासून आम्ही इथे ही आमची मानाची काठी साजरी करतो ओके. आणि या मानाच्या काठीमध्ये पूर्ण जल्लोषामध्ये पूर्ण गाव आनंदात नाचते. ओके. आणि आईचं नाव काय असणार आहे? आमच्या आईचं नाव आहे मरुआई माऊली. ओके. आणि ही पालखी किती वाजता आता निघणार आहे? ही आता 4:45 पर्यंत निघेल. हा. आणि रिटर्न कशी म्हणजे रिटर्न कुठपर्यंत? 7:30 पावणे 8 पर्यंत. आणि आईला मान कुठं दिला जातो? आईला मान आईचा नाही तिकडे. ओके. ओके. तिथे मानपान देतो. ओके. एक खाली तलग आणि लाल कोंबडा. ओके. तिथं वद्य केला जातो. ओके. आईला हार फुल नारळ चढवला जातो तिथे काठीला. ओके. आणि मग तिथे ती मुलं तो भाजून खातात. ओके. म्हणजे आणि- सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो. आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. ओके. त्याच्यानंतर पालखी फिरून हनुमान मंदिराशी येते. हा. आणि आणि तिथून मग येतात. मंदिरात तरी पालखी फिरून येते आणि मग तिथून आमची होली लागते ना, ओके. त्या ठिकाणी काठी येते. इथे ती काठी उभी करतो. ओके. पुन्हा एकदा आम्ही बोलतो आई माऊलीचा उदय होतो. ओके. तो आई माऊली की जय, मराई ओके. माते की जय. ओके. आणि पुन्हा काठी येऊन आमच्या मंदिराजवळ उभी करतो. उभी करली जाते. ओके. ही किती वर्षाची परंपरा असणार आहे? ही आमची भरपूर वर्षाची परंपरा आहे. पूर्वजांची परंपरा आहे. ओके. पिढ्याने पिढ्या चालत आहे. पिढ्याने पिढ्या चालत आली परंपरा. ओके दादा. अशी परंपरा मला वाटते आपल्याकडे 3-4 गावातच चालते. ओके. रायवा पकडला, एक साई गाव साई गाव पकडला पकडलं. आणि एक विंदणे. ओके. ही काठीची परंपरा ओके. इथे चालते. ओके. ओके दादा. मरुआई माते की जय. मंडळीला चला काठी आता इथून पुढे जाणार आहे आणि पुढे डान्स असणार आहे सगळ्यांचा. आणि
कोंबड्या आणल्या कोंबडा आणि तल्लाक हे बघा. काठी आता इथून प्रस्थान होणार आहे. पाहू शकता काठी आणली जात आहे इकडं. हे बघा. चला तर मंडळी काठी आता पुढच्या प्रस्थानाला चाललेली आहे. सर्वजण तिथेच नाचणार आहे आणि इथून आता काठी पुढे जाणार आहे. पाहू शकता तुम्ही. आराम करायला बसलाय. काय नाव तुझा? ओके. आणि इकडं काठी आलेली आहे बघा. काठी आलेली आहे. आणि आता ही काठी इथं उभी केली जाणार आहे. हे बघा सगळं बसलं. बघा मंडळी आरती आणि हल्दी कुंकू वाला जात आहे. जिथं आता काठी उभी केली जाणार आहे तिथंच पाहू शकता तुम्ही. आणि तिथं आता मूल जो असणार तो ठेवला जाणार आहे. पाहू शकता तुम्ही. हा बघा. हे बघा उभी केली जात आहे काठी आणि पाहू शकता तुम्ही. मंडळी मस्त अशी उभी केलेली आहे. मरुआईची काठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ही बघा मस्त अशी उभी झालेली आहे आणि आता मानपान देणार आहेत. मंडळी पाहू शकता आता 5 सुवासिनी देवीच्या काठीला पूजन करणार आहेत. हळदी कुंकू आणि नारळ देऊन मानपान तिचा पुरा करणार आहेत. आता कोंबड्याचा मान जाणार आहे. पाहू शकता तुम्ही. एलकोट एलकोट एकविरा माते की किसाई माते की नाद करा पून. मानपान देत चालले तेव्हापर्यंत ही काठी उभी आहे. ती पकडायला सहाय्य असणार आहे. आणि इकडं दोरी पकडलेलं पण आहे. त्या नाव घेतलं पाहिजे ना. आणि यो बघा यो तो मेन आहे तिकडचा. एकदम फास्ट हो गेलाय. म्हणाले पाहू शकता मानपान देण्यासाठी आता इथं आग लावली जाणार आहे. आणि इथूनच आता प्रसादाचा वाटप होणार आहे. याच्यातच भाजून त्याचं मानपान दिला जाणार आहे आणि तोच प्रसाद पूर्ण ग्रामस्थांना वाटून देण्यात येणार. तर मंडळी थेट आलेले आहेत विंधने गावात. तर काका आपलं नाव? तुकाराम लक्ष्मण पाटील. आणि ही काय प्रथा असणार आहे मरुआईची? ही आमची पारंपरिक प्रथा आहे. ओके. मरुआईची काठी असते आमची. ओके. आणि गेल्या पहिल्या 10-12 वर्षापूर्वी आमची काठी जरा ये नव्हती. आता या 2014 सालपासून ही काठी जबरदस्त जत्रा बित्रा होते आमची. ओके.
म्हणजे तरी किती वर्ष झाले असणार आहे? 13 वर्षे झाली. 13 वर्ष झाली असणार. हा, अगोदर पण होती आमची प्रथा आहे वाढवडिलांपासून. ओके. आणि आणि काठी म्हणजे इथं देवी असते का? देवीचं वास्तव्य आहे. हा, देवीचं वास्तव्य आहे. सो हा मान दिला जातो हा, इथं कोंबड्याचा? मान दिला जातो, कोंबड्याचा मान दिला जातोय. हा, आणि मग इथून मान दिल्यानंतर काठी प्रस्थान होते अशी ओके देवला बाजूने आमची तिकडं मग नंतर मठात जाते. ओके. मठानंतर काय कार्यक्रम असणार आहे सांगता कशी मठानंतर होते? कार्यक्रम काठी जर हे केली ना तिथं प्रस्थान केला ओके. तर संध्याकाळी पोरांचा असं काय डीजे बिजे लावून जल्लोष रात्रभर असणार. पोरं नाचत असतात. ठीक आहे. बोला मरू आहे माते के. छोटू भेटलाय. काय नाव तुझं? विघ्नेश. आणि हा ब्लॉग करतो. नाव काय ब्लॉगचा? लकी विघ्नेश हा, 997. ओके. नक्की सबस्क्राईब करा याला. याचं आहे हा. तुझं वांचं आहे? माझं किट्टू डा चॅनल. हा बघा, दोघांना पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. बाय. चली कसा जल्लोष वाटला विंधनकरांचा. आणि इथून काठी आता थेट जाणार आहे हनुमान मंदिर. आणि तिथूनच पुन्हा जिथून प्रस्थान झालेली आहे काठी तिथंच पुन्हा ठेवली जाणार आहे. आणि याची सांगता होणाऱ्या कार्यक्रमाची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. तुम्ही पाहू शकता होलीची जागा असणार आहे. विंधने गावाची होलीची जागा तिथंच ही काठी ठेवलेली आहे. पाहू शकता तुम्ही.